अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी मी स्पेसिफिक प्रश्न विचारतो. UDIच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय 12-13 सालापासून 50 प्रकारची माहिती ह्या सगळ्या शाळांकडून कलेक्ट केली. मग आज 12-13 वर्ष झाली, पण त्याच्यावर अजून अंमलबजावणी आणि त्याची आकारणी त्याबाबत काही ठोस नियोजन झालेलं नाही. जसं मगाशी सगळे आमदारांनी स्पेसिफिक विचारतोय साहेब की माझ्या मतदारसंघातल्या साहेबांना 19 शाळा अतिरिक्त आहेत आणि 50 शाळा धोकादायक झाल्यात आणि मुलींच्या शौचालय 11 नाहीत. मुलांना त्यांनी 31 मार्चच्या आत म्हणलेत की यांना बांधून देणार. तर हे खरं आहे का? दुसरी गोष्ट, आपण या 40 दिवसात मगाशी बोलताना सांगितलं. दुसरा अध्यक्ष महोदय, क्रीडा शिक्षकाच्या बाबतीत 4860 यांचा आकृतीबंध तयार केला आहे आणि आपण प्रत्येक इथं तर ते भरती कधी करणार? आणि दुसरा एक त्याच्या अनुषंगानं प्रश्न, अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी दिले की लातूर जिल्ह्यामध्ये 149 पदे रिक्त आहेत आणि माझ्या सोलापूर जिल्ह्यात 430 पदं ही त्या ठिकाणी रिक्त आहेत आणि तिकडे अतिरिक्त आहेत. तर हा आपण फक्त आज केंद्र जे आहेत 199 केंद्रापैकी 153 रिक्त आहेत आणि आमच्याकडचे दोन्ही तालुका शिक्षण अधिकारी हे विस्तारित अधिकाऱ्यांना चार्ज दिलाय. आता ते पण रिटायर होत आहेत. जर शिक्षण अधिकारीच आमच्या तालुक्याला नसतील तर खालची यंत्रणा कशी लागणार? तर या रिक्त पदावर आपण मगाशी सांगितलं 50%ला आम्ही पदोन्नती देणार आहे. मग हे तर आपल्या हातातला विषय, तो आपण कधी करणार? आणि आमच्या या शाळांना निधी उपलब्ध, एक माझ्या माड्यामध्ये साहेब 1300 विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळेत 10वी पर्यंत असणारी शाळा आहे, अतिशय उत्कृष्ट आहे. मोडलीमची शाळा आमची मुलींची आहे, पण तिथं 13-13, 14-14 खोल्या त्या ठिकाणी बसायला नसल्यामुळं दादावाडीची ग्रामपंचायतमध्ये शाळा भरती आहे. तर याबाबत आपण ठोस काय भूमिका घेणार? अध्यक्ष महोदय, जिथपर्यंत विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहाचा विषय आहे, मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि इतरही सर्व शाळांनी विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहाची निर्मिती करणं हे बंधनकारक आहे आणि याच्यामध्ये कुठलीही हयगय केली जाणार नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे संपूर्ण देशाला त्या पद्धतीचे आदेश असल्यामुळे याची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी केली जाणार आहे. जिथपर्यंत केंद्र प्रमुख आणि शिक्षण अधिकारीच्या पदाच्या संदर्भात आपण जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, केंद्र प्रमुखांच्या संदर्भामध्ये जी काही जादा आणि कमी पदं असतील तर त्याचं समायोजन त्या ठिकाणी केलं जाईल. जी रिक्त पदं असतील 50% प्रमोशनच्या द्वारे आणि 50% भरती, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. प्रमोशनच्याही संपूर्ण राज्यामध्ये विहित नियम कायद्याप्रमाणे त्यांचं प्रमोशन्स करण्यात यावं अशा प्रकारची सूचना केली गेलेली आहे. नवीन याच्या उपरही जे काही अतिरिक्त झाले की समायोजन होईल. त्याच्या सोबतच याच्या उपरही जिथे पद रिक्त राहतील तर सरळ सेवा भरतीने जे काही भरती होणार आहे त्याच्यातले पोस्टिंग त्या ठिकाणी केले जाईल. हे या निमित्ताने मला सांगायचं आहे.